नमस्कार स्वामी परिवार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। तर आज आपण पाहूया की आपल्याला पडलेले स्वप्न हे स्वप्न आहेत की दैवी दृष्टांत आहेत। तर दैवी दृष्टांत कसे ओळखावे? तर आपल्याला जेव्हा देव स्वप्नात येतो, साक्षात देव स्वप्नात येतो, तर ते स्वप्न स्वरूपात देव प्रत्यक्षात स्वप्नात येतो की मूर्ती स्वरूपात येतो, फोटो स्वरूपात येतो, याच्यामध्येही फरक आहे। तर जेव्हा देव प्रत्यक्षात आपल्याला दिसतो तर त्याला आपण दैवी दृष्टांत असे म्हणतो। पण ते मूर्ती स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात दिसतात तेव्हा आपण त्याची प्रतिमा असे समजतो। जर स्वप्नात देव येऊन जर आपल्याशी बोलतात किंवा आपल्याला दिसतात, हे आध्यात्मिक उन्नतीचे लक्षण आहे। म्हणजे आपली वाटचाल योग्य आहे किंवा आपल्यावर देवाचा आशीर्वाद आहे असं समजावं। पण ते स्वप्न जर मूर्ती स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात असतील तर आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती आणखीन करावी लागेल असं समजावं। त्याच्याच उलट जर आपल्याला काही स्वप्न दृष्टांत म्हणता येणार नाही, तर स्वप्न दृष्टांत म्हणजे काय? दृष्टांत हे देवाचे असतात। देव स्वप्नात येणं, देवाची मूर्ती किंवा प्रतिमा स्वरूपात देव येणं हे दृष्टांत असतात। आणि स्वप्न म्हणजे काय? विविध प्रकारचे स्वप्न असतात। जसं आपण एखादं कुठलं तरी काम करतो, ऑफिसमध्ये आहोत किंवा दुसरं काही काम करतो आपण एखाद्याशी भांडतोय किंवा एखाद्याचं मैत स्वप्न किंवा दुसरं काही कार्य स्वप्न, म्हणजे कुठलंही स्वप्न असो किंवा निगेटिव्हिटीचं पण स्वप्न पडू शकतो। असे विविध प्रकारचे हे स्वप्न असतात। तर ते स्वप्न कसं, तर आपण दिवसभरात जे चिंतन करतो, मनन करतो, तेच ते स्वप्न रूपात आपल्याला झोपेत दिसतात। पण जर निगेटिव्हिटीचं स्वप्न असेल तर त्या स्वप्नात भीतीदायक स्वप्न असतो, तो घाबरल्यासारखं वाटणं किंवा ते स्वप्न आपल्याला त्या स्वप्नात आपण रडतोही, असं काही स्वप्न भीतीदायक असतं। तर ते स्वप्न असतं, ते दृष्टांत नव्हे। दृष्टांत हे फक्त देवाचेच असतात, त्याला आपण दैवी दृष्टांत म्हणतो। तर अशा प्रकारे स्वप्न आणि दृष्टांतामधील फरक आहे। तर कसा वाटला आजचा माझा हे स्वप्न आणि दृष्टांताचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। पुढचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। मला पडलेल्या स्वप्नांचे दृष्टांत, दैवी स्वप्नांचे दृष्टांत, तसेच निगेटिव्हिटीचेही स्वप्न पडले तुम्हाला, त्या स्वप्नांवर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल। तर धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय शिवराय।